वेलकम स्टुडंट. सिक्स स्टँडर्डचा जो सिलेबस आहे तो अकॅडमिक इयर 2026-27मध्ये चेंज झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपला सब्जेक्ट आहे इंग्लिश. सेमी किंवा मराठीसाठी हा जो इंग्लिश आहे तर त्याच्यामध्ये 1.5 आहे वन थिंग दॅट आय वंडर. तर त्याचं एक्सप्लेनेशन आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर या व्हिडिओमध्ये जो एक्सरसाइज आहे म्हणजे क्वेश्चन आन्सर्स आहेत तर ते सगळे क्वेश्चन आन्सर्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये 1.5 वन थिंग दॅट आय वंडर. त्याच्यामध्ये पहिला आहे डू यू नो मध्ये 2 क्वेश्चन आहेत. सुरुवातीला स्टार्टिंगला ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स केअरफुली अँड राईट देअर नेम्स. तर तुम्हाला काही पिक्चर्स दिलेले आहेत तर ते काय करायचे आहेत, बघायचे आहेत आणि त्याची नावं लिहायची आहेत. जसं की पहिला पिक्चर दिलाय तुम्हाला रेनबो, दुसरा आहे बर्ड किंवा सीगल म्हणू शकता तुम्ही त्याला, बी किंवा हनी बी असंही लिहू शकता, स्पायडर वेब किंवा कोबवेब असंही लिहू शकता. ओके, तर हे तिथं चारीची नावं त्या पिक्चरच्या खाली तुम्ही मेन्शन करा. मेन हीच नावं आहेत ती काय करा, मेन्शन करा तिथे. त्याच्यानंतर मेक अ लिस्ट ऑफ 7 वंडर्स ऑफ अ वर्ल्ड. 7 आश्चर्य जी आहेत तर ती काय करायची आहेत, सांगायची आहेत. तर पहिला आहे ग्रेट वॉल ऑफ चायना, दुसरा आहे ताजमहल इंडिया, पेट्रा जॉर्डनमध्ये आहे, त्याच्यानंतर कोलोसिम इटलीमध्ये आहे, ख्रिस्ट रिडीमर ब्राझील, माचू पिचू पेरू आणि चिंजेन इट्सा मेक्सिको. ओके, तर हे 7 वंडर्स आहेत ना, ते तुम्ही काय करा, नोट करा, लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, वेब डायग्राम आहे. लिस्ट द थिंग्स दॅट द स्पीकर वंडर्स अबाउट. तो जो स्पीकर आहे किंवा पोएममध्ये जो बोलणारा आहे त्यानं म्हणजे चाइल्ड आहे, मुलगा आहे तो, तर तो त्याला कुठल्या कुठल्या गोष्टींबद्दल वंडर्स म्हणजे आश्चर्य वाटतं ते लिहायचं आहे. तर पहिलं आश्चर्य वाटतं त्याला व्हाय वर्ल्ड इज राऊंड, पृथ्वी किंवा जग जे आहे, पृथ्वी जी आहे ती गोल का आहे, किंवा व्हाय अर्थ इज राऊंड असं लिहिलं तरी चालेल. व्हाय द ट्रीज ग्रो टुवर्ड्स द स्काय इन्स्टेड ऑफ अपसाईड, म्हणजे झाडं वरच्या बाजूला का वाढतात, खाली जमिनीत जाण्याऐवजी वरच्या बाजूला का वाढतात. हाऊ कॅट्स क्विक सीट टू लॅप्स, मांजर मांडीत पटकन येऊन कसं काय बसतं. हाऊ वेल स्लीप इन द सी, म्हणजे देव मासे आहेत मोठे मासे ते समुद्रामध्ये झोपतात कसे. व्हाय द स्काय इज ब्ल्यू. ओके, आकाश निळं का असतं. व्हाय द स्पायडर्स ऑल हॅव 8 लेग्स वाईल वी हॅव ओनली 2 लेग्स. स्पायडर्सनाच का 8 पाय असतात आणि आपल्याला मात्र 2 असतात असं का. हाऊ बनीज बरो अंडरग्राउंड वाईल बर्ड्स लिव्ह इन अ ट्री. ओके, मग ते खाली जमिनीत कसे काय राहतात. व्हाय वी वंडर, म्हणजे बीळ करून कसे काय राहतात. व्हाय वी वंडर व्हाय अबाउट द वंडर्स ऑफ द अर्थ, की जेवढं काही पृथ्वीवर आहे ते सगळं आपल्याला त्याचं आश्चर्य का वाटतं. तर हा व्हाय आपल्यात का येतो असं विचारलंय. व्हायचा क्वेश्चन आपल्या मनामध्ये का येतो इथपर्यंत त्या मुलानं विचार केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आहे लुक ॲट द पिक्चर्स अँड कम्प्लीट द सेंटेन्स. ओके, वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय कोल इज ब्लॅक. ओके, दुसऱ्यासाठी तुम्ही लिहायचं आहे पहिलं त्याच्यातलं. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं टेक्स्टबुकमध्ये, आपण चेक करूया नेमकं कसं आहे ते. तर टेक्स्टबुकमध्ये काही पिक्चर्स दिलेले आहेत आपल्याला. कोल, त्याच्यानंतर पुढे आहे कोल ब्लॅक, कोल ब्लॅक आहे आणि मग पुढे आंट वगैरे हे सगळं काय करायचं आहे, लिहायचं आहे. तर ते पिक्चर दिलं त्याच्यावरून ते लिहायचं आहे. तर मग वन थिंग आय वंडर व्हाय, पहिला काय आहे, कोल इज ब्लॅक, ते एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. वन थिंग दॅट आय वंडर व्हाय अन अंट इज स्मॉल, मुंगी एवढी लहान का असते. वन थिंग आय वंडर व्हाय शुगर केन इज स्वीट, ऊस इतका गोड का असतो. वन थिंग दॅट आय वंडर व्हाय टॉर्टॉइज स्लो, का असतात एवढे स्लो का चालतात ते. ओके, कासव एवढा हळू का चालतं. वन थिंग दॅट आय वंडर व्हाय आईस इज कोल्ड, बर्फ एवढा थंड का असतो. तर त्या पिक्चरवरनं कम्प्लीट करायचे, म्हणजे तुमच्या मनात आलेले ते बघून, पिक्चर बघून नक्कीच तसे प्रश्न आले असतील. फाइंड द एक्झाम्पल्स ऑफ एलिट्रेशन फ्रॉम द पोएम. एक एक्झाम्पल फाइंड आउट करायचं. तर बनीज बरो, बीचं प्रोनाऊन्सिएशन काय झालं याच्यात, रिपीट झालं. तर हे एक एक्झाम्पल म्हणून देता येईल. मेक अ फनी सेंटेन्सेस युजिंग एलिट्रेशन इन देम. ओके, तर सेंटेन्स तयार करायचे आहेत की जे फनी वाटतील आणि त्याच्यामध्ये ॲलिट्रेशन असेल. पीटर पायपर पिक्ड पेक ऑफ पिकल्ड पेपर्स. पीचं इथे काय होतं, परत रिपिटेशन होतं. सिली स्नेक्स लाइटर सायलेंटली थ्रू द ग्रास, एसचं इथे रिपिटेशन होतं. 5 फनी फ्रॉक्स फ्ल्यू फार अवे, तर इथे एफचं रिपिटेशन होतं. तर असे ॲलिट्रेशनमुळे काय होतं, फनी सेंटेन्सेस तयार होतात. त्याच्यानंतर पुढे आहे फाइंड अँड राईट डाऊन. ओके, द मिनिमल पेअर ऑफ वर्ड्स द पोएम.
फॉर एक्झाम्पल वर्ड्स आय, मिनिमल पेअर ऑफ वर्ड्स आय ना सिम्बॉलिक दाखवू शकतो आपण. बी प्रोनाउन्सिएशन सेम आहे. ओके. लिव्ह, ओके. देन थिंग सेम, केम, टू, ओके. सी, फील. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो तिथे लिहू शकतो. ओके. देन कलेक्ट अँड क्रिएट, ओके, पन्स युजिंग जोक्स, रायडल्स एटसेट्रा. आता इथं जो पन्स वर्ड आलेला त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे पण, मराठीत त्याला श्लेष किंवा कोटी म्हणतात. तर ते कशामुळे तयार होतं? एकच शब्द, समान उच्चार असणारे शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरून केलेली विनोदबुद्धी किंवा शब्दरचना. म्हणजे त्यातून कॉमेडी क्रिएट केली जाते त्या शब्दामधून. जसं की रिडल पण, व्हाय डिड टीचर विअर अ सनग्लासेस? त्याचा आन्सर फनी दिलंय, बिकॉज हर स्टुडंट वेअर सो ब्राईट. ओके. फन जोक सांगितलेला आहे तिथे की टीचर सनग्लासेस काय घालतात? कारण त्यांचे स्टुडंट्स काय असतात? ब्राईट असतात. तर इथं ब्राईट कुठल्या अर्थाने घेतलंय बघा. आय एम रीडिंग अ बुक ऑन अँटी ग्रॅव्हिटी. ओके. आन्सर, इट इज इम्पॉसिबल टू पुट डाऊन. तर अँटी ग्रॅव्हिटीवर बुक मी वाचलेलं आहे की जे ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध आहे, गुरुत्वाकर्षणाच्या काय आहे? विरुद्ध आहे. मग ते काय कर? खाली ठेव. व्हॉट डू यू कॉल स्लीपिंग bull? What do you call sleeping bull? A bulldozer. Okay. So that make a comedy by question answers. Okay. सो अशा प्रकारे हे आन्सर्स सगळे मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी जो नेक्स्ट जे क्वेश्चन आन्सर्स आहेत किंवा नेक्स्ट लेसन जो आहे तो तुमच्याशी शेअर करेन. थँक्यू.